हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. रितेपणाचे महत्त्व. लाओत्सेने रितेपणाचे महत्त्व समजण्यासाठी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. पहिल्या उदाहरणात लाओत्से म्हणतो की चिकण मातीला भांड्याचा आकार दिला जातो, परंतु त्याची उपयुक्तता त्यामधील रिकाम्या भागावर अवलंबून असते. मातीला आकार देऊन त्या आकारात पोकळी निर्माण केली जाते, त्याला आपण भांडे असे म्हणतो. त्या रिकाम्या पोकळीत वस्तू ठेवली जाते. यास्तव भांडे म्हणजे तो मातीचा आकार नसून ती पोकळी म्हणजे भांडे असते. त्या पोकळीला मातीचा आकार दिला जातो. तो आकार निश्चितच महत्त्वाचा असतो. उपयुक्ततेचा विचार केला तर ती पोकळी जास्त महत्त्वाची असते, कारण भांड्यातील ती रिकामी जागा जितकी जास्त तितकी त्या भांड्यात वस्तू ठेवण्याची क्षमता जास्त. मातीचा आकार सजावट करून आणि बेलबुट्टी काढून भांड्याचे सौंदर्य वाढवतो, परंतु भांड्याची उपयुक्तता त्या रित्या जागेवरून ठरते. लाओत्सेने दुसरे उदाहरण दिले आहे की भिंतींना दरवाजा आणि खिडक्या करून खोली तयार केली जाते, परंतु त्या खोलीतील रिकाम्या जागेवर त्या खोलीची उपयुक्तता अवलंबून असते. खोलीच्या भिंती, दरवाजा, खिडक्या इत्यादी निश्चितच महत्त्वाच्या आहेत, परंतु त्या खोलीत रिकामी जागा किती आहे यावर त्या खोलीचा उपयोग अवलंबून असतो. खोलीत जितकी जागा राहायला जास्त, तितकी ती खोली वापरायला जास्त उपयुक्त असते. भिंती संरक्षणासाठी उपयुक्त असतात. दरवाजा आत बाहेर करायला उपयुक्त असतो. हवा, प्रकाश यायला खिडकी हवी असते. परंतु तरीही त्या खोलीत एक व्यक्ती जरी राहत असली तरी भिंती, दरवाजा, खिडक्या लागत असतातच. त्यामुळे खोलीची जास्त उपयुक्तता त्यातील रिकाम्या जागेवर, खोलीत राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर अवलंबून असते. भिंती, दरवाजे, खिडक्या यांना अंतर सजावट करून खोली सुशोभित केली जाते, परंतु या सुशोभीकरणामुळे त्या जागेची उपयुक्तता वाढत नाही. त्या खोलीत नको इतके फर्निचर ठेवले तर राहण्यासाठी जागा कमी उपलब्ध होईल. तेव्हा मातीचे भांडे काय किंवा खोली काय, त्यांचा वापर करण्यासाठी त्यातील रीती जागा उपयुक्त असते. बाकी सर्व देखावा असतो, तो भपकारा दिखाऊ असतो. माणसाचेही असेच असते. काय भुललासी वरलिया रंगा, असे तुकाराम बुवांनी म्हटलेच आहे. कातडी गोरी गोमटी असून काय उपयोग. माणसाचा स्वभाव चांगला हवा. वरवर गोड बोलणारे अनेक असतात, परंतु संकटकाळी मदतीला धावून येणारे फारच थोडे असतात. स्तुती करणारे तर मतलब साध्य झाला की दूर निघून जातात. माणसाचे अंतःकरण प्रेम जोपासायला रीते असायला हवे. अंतःकरणात काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार भरलेला असला तर काय उपयोग. कोणी काही बोलला की त्याच्या त्या कठोर अंतःकरणातून वाग्बाण सुटतात. तेथे क्षमाशीलतेसाठी सामावून घ्यायला जागा नसते. सकृत दर्शनी अनुपस्थिती. भाग 1. लाओत्से ओवीचा समारोप करताना म्हणतो की म्हणून विधायक अस्तित्व जरी योग्य प्रकारे फायदेशीर जुळणी करून देत असले तरीही वास्तवात तेथे अनुपस्थित असलेल्याची उपयुक्तता निश्चितच असते. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा तेथे त्याच्या विरुद्ध असलेली गोष्ट आपोआप तेथे उपस्थित असते. जेव्हा तुम्ही काही सकारात्मक करता तेव्हा त्याच्या विपरीत नकारात्मकही तेथे उपस्थित असते. किंबहुना त्या नकारात्मक गोष्टीमुळेच तुमची सकारात्मक गोष्ट घडत असते, परंतु ती विरुद्ध असलेली गोष्ट अदृश्य असते, आपल्याला न जाणवणारी असते. त्यामुळे आपल्याला ती तेथे आहे हेच समजत नाही. ती दिसत नसल्यामुळे ती तेथे आहे की नाही याचा साधा विचारही आपल्याला शिवत नाही. त्यामुळे असे काही कुणी सांगितले तरीही ती तेथे नाही असेच आपल्याला वाटते, परंतु ती विपरीत गोष्ट केवळ सकृत दर्शनी तेथे उपस्थित नसते. वास्तवात ती तेथे उपस्थित असते. यामुळे आपल्याकडून तिची दखल घेतली जात नाही, तिचे महत्त्व आपल्याला उमजत नाही. लाओत्से म्हणतो की म्हणून विधायक अस्तित्व जरी योग्य प्रकारे फायदेशीर जुळणी करून देत असले, कोणतीही कृती करताना
त्या कृतीला विधायक गोष्टींचा उपयोग होत असतो. म्हणून आपण करत असलेली गोष्ट यशस्वी होते. त्या गोष्टीसाठी आवश्यक त्या सकारात्मक गोष्टी त्या गोष्टीला अनुकूल असे सर्व काही करत असतात आणि आपण करत असलेली कृती पूर्णत्वाला जाते. कारण आपण करत असलेल्या कृतीला पूरक अशा सकारात्मक गोष्टी अनुकूल होतात आणि त्यामुळे ती कृती होते. अशा विधायक गोष्टी आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. त्यांच्या उपस्थितीची आपल्याकडून दखल घेतली जाते. आपण करत असलेल्या कृतीला सकारात्मक असलेल्या गोष्टी आपल्याला दृश्य असतात आणि आपण त्यांचा वापर प्रत्यक्ष करत असतो. लाओ त्से यालाच जोडून पुढे म्हणतो की तरीही वास्तवात तेथे अनुपस्थित असलेल्याची उपयुक्तता निश्चितच असते. जरा धक्का देणारे हे विधान आहे. आपल्याला जेव्हा विधायक गोष्टींचा उपयोग होत असतो तेव्हा त्याच वेळी तेथे त्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टीही आपल्याला उपयुक्त होत असतात. आपल्याला आपल्या कृतीला जेव्हा सकारात्मक गोष्टी अनुकूल होत असतात तेव्हा त्याच वेळी त्याच्या विपरीत नकारात्मक असलेल्या गोष्टीही आपल्याला उपयुक्त होत असतात आणि त्यामुळेच आपण करत असलेली कृती यशस्वी होत असते. या विपरीत गोष्टी अदृश्य असतात आणि त्यामुळे त्या अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतात. त्याची आपल्याला प्रत्यक्ष समज येत नाही किंवा सकारात्मक गोष्टीला नकारात्मक गोष्टी वापरायच्या असतात असे आपल्या मनातही येत नाही. हरि ओम.